आग 7 रात्र 6वी थोर अश्रू। लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे। श्यामनं सुरुवात केली। संध्याकाळी मी खेळावयास जात असे। छप्पो पाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्ष्मीबाई ताक दे, डेरा फुटला मडकं दे, असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू। खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे। आई मला पाणी तापवून ठेवीत असे। आई घंगाळात पाणी आणून देई आणि माझा अंग चोळून वगैरे देई। दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली। रात्री निजण्याच्या आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ आणि हलकं वाटतं। निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो, हे मनाचे स्नान। शरीर आणि मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते। एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो। सदरा काढला, शेंडीला तेलाचं बोट लावलं आणि धोंडीवर जाऊन बसलो। आंघोळीची एक मोठी धोंड होती। आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलास जात होते। संध्याकाळची आंघोळ, तिला फारसं पाणी लागायचं नाही। आईनं खसा खसा अंग चोळून दिलं। उरलेलं पाणी मी अंगावर घेऊ लागलो। पाणी संपलं आणि मी हाका मारू लागलो, आई अंग पुस माझं, पाणी सारं संपलं, थंडी लागते मला, लवकर अंग पुस। मी ओरडू लागलो। माझ्या लहानपणी टॉवेल, पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते। वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत। एखादं जुनेरं मुलांचं अंग पुसण्यासाठी असायचं। संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझं अंग पुसायची। आई आली आणि तिनं माझं अंग पुसलं आणि म्हणाली, देवाची फुले काढ। मी म्हटलं, माझे तळवे ओले आहेत, त्यांना माती लागेल, माझे खालचे तळवे पुस। तळवे रे ओले असले म्हणून काय झाले, कशाने पुसू ते? आई म्हणाली, तुझे ओचे धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन, पाय टिपून घेईन, मग उडी मारीन। मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली, पसर तुझा ओचा। मी घट्ट धरून म्हणाले। हट्टी आहेस हो श्याम अगदी। एक एक खूळ कुठून शिकून येतोस कोणास ठाऊक। ठेवा पाय आपले। आईने आपले ओचे धोंडीवर पसरले। मी माझे पाय त्याच्यावर ठेवले, नीट टिपून घेतले आणि उडी मारली। आईचे लुगडे ओले झाले, त्याची मला पर्वा नव्हती। तिला थोडेच ते त्यावेळेला बदलता येणार होते, परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये त्याची हौस पुरवावी म्हणून तिनं आपले लुगडे ओले करून घेतले। ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही। मी घरात गेलो आणि देवाची फुलं काढू लागलो। आई निरांजन घेऊन आली आणि म्हणाली, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो। देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून। गड्यांनो, किती गोड शब्द। आपली शरीर, आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो। कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत, बूट स्वच्छ राहावे म्हणून बूटपुशे आहेत, अंगाला लावायला चंदनी साबण आहेत, शरीराला आणि कपड्याला मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत। परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो। देवळाला रंग देतो, परंतु देवाची वास्तपुस्तही घेत नाही। मन मळलं तर रडतो का कधी? आपलं मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळाच। ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत। कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेलं तर येऊन सारे रडतात। या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळ्याजवळ भरलेले आहेत, परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का? अजून माझे मन घाणीत बरबटलेलं आहे असं मनात येऊन कितीकांना वाईट वाटतं। मीराबाईंनी म्हटलेलं आहे, असुवन जलसिंच प्रेम वेली बोई। अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची, ईश्वरी भक्तीची वेल मी वाढवलेली आहे। हा मीराबाईंचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो। अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो।